घराशेजारी खेळता खेळता भिंतीवर खुरपे मारत असताना भिंती शेजारील कमी उंचीवर असलेल्या विजेच्या तारेला खुरपं लागून 13 वर्षीय मुलाला विजेचा जोरदार धक्का बसला। या धक्क्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी घडली। ओंकार मोहन कांबळे असं मृत मुलाचं नाव असून या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे। हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोलीतल्या सम्राटनगर वसाहतीतील 13 वर्षाचा ओंकार कांबळे हा बुधवारी दुपारी घराजवळ खुरप्यानं खेळत होता। यावेळी तो भिंतीवर खुरपं मारत असताना भिंती शेजारीच अगदी हाताला सहज पोचेल अशा उंचीवर असलेल्या विजेच्या तारेला खुरप्याचा स्पर्श झाला। या खुरप्याला लाकडी दांडा नसल्यानं विद्युत प्रवाह थेट खुरप्यामधून ओंकारच्या शरीरात गेल्यानं त्याला जोराचा धक्का बसून तो जागीच कोसळला। दरम्यान नातेवाईक आणि गल्लीतील नागरिकांनी तातडीनं धाव घेत ओंकारला CPR मध्ये उपचारासाठी दाखल केलं, मात्र उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। ओंकारचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्याला 2 भाऊ असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे। लहान वयातच ओंकारवर काळानं घाला घातल्यानं कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या दुर्दैवी घटनेमुळे सम्राटनगरसह संपूर्ण पट्टणकोडोली परिसरात हळहळ व्यक्त होतीये।